नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आकाश गोट फार्म. मित्रांनो, आपण आलेला आहे शेतामध्ये आणि बकरी वगैरे आणलेली आहे बाहेर फिरवण्यासाठी. तर आपली ही दुसऱ्या वेताची पाट आहे समजा. तर आता ही डिलिव्हरी जवळ आलेली आहे त्याची. तर आपण बघू शकता, आता आपण याची डिलिव्हरी करणार आहे. तर मित्रांनो, आता डिलिव्हरीचा टाइम झालेला आहे बरं का, आणि आपण त्याची डिलिव्हरी करू. तर हे समोरून धर. सोड 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 एक मिनिट बसू दे त्याला. बाहेर फेकून देईन रे. अरे जी तोंड बाहेर पडलं. काही झालं. डिलिव्हरीचा टाइम झालेला आहे मित्रांनो, पण ती जरा जास्त त्रास वगैरे करत आहे. काही टेन्शन नाही, आपण त्याची डिलिव्हरी करून घेऊ. नॉर्मल डिलिव्हरी. जीभ वगैरे दिसते, चेहरा बाहेर आलेला आहे. हे चांगल्या ब्रीडरशी क्रॉस केल्यामुळं जे पिल्लू असतो ना, तर पिल्लू थोडं जास्त तब्येतीमध्ये जाडजूड वगैरे झालेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे कोटा क्रॉस केलेला आहे आणि कोटा क्रॉस झाल्यामुळं डिलिव्हरीला थोडी अडचण येते आपल्या गावरान बकरीवर, उस्मानाबादी. बघू शकता मित्रांनो, कोटा क्रॉस जे आहे. बापरे, हे मी पिल्लूची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता, कशा प्रकारे त्यांना कोटा क्रॉस केला होता आपण. बोकुड दिलेले आहे, मेल आहे आणि दुसऱ्या वेताची पाठ होती बरं का. ब्रीडर चांगल्या क्वालिटीज म्हणजे वेगळ्या नसलचा ब्रीडर जर क्रॉस करायचा असेल तर तिसऱ्या वेतानंतरच क्रॉस करायचा, कारण डिलिव्हरीच्या टायमाला अशा प्रकारची अडचण येत नसते. आता हे कोटा क्रॉस केल्यामुळं आणि हे पिल्लू तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती वेट. आता याचं वेट सरासरी 3.5 किलो 4 किलो पर्यंत वेट आहे मित्रांनो याचं. तर लांबी वगैरे बघू शकता तुम्ही, कान पण बघू शकता, रोमन नोज. तर हे बघा, आता डिलिव्हरी तर तुमच्या समोर केलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.